ऐसे का हो न करा काही, ऐसे का हो न करा काही, पुढे नाही नाश जा. विश्वंभरा शरणागत भूत जात वंदोनी, श्रुतीचे का निघा फळ सार मूळ जाणोनी. विश्वंभरा शरणागत भूत जात वंदोनी. तुका म्हणे पुढे काही, तुका म्हणे पुढे काही, वाट नाही यावरी. विश्वंभरा शरणागत भूत जात वंदोनी. परमपुरुष शौरी पांडुरंग मुरारी, कमलनयन कान्हा गोपिका चित्तहारी. प्रकट निकट शोभे रुक्मिणी रम्यवामी, सदै धबलहासं विठ्ठलं चिंतयामी. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुगा. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे, वसत्व मम जिवाग्रे सर्वविद्यां प्रदाभो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम नीलांजनं समाभासं रविपुत्रं यमाग्रजं, छाया मार्तंड संभूतं तन्नमामि शनैश्वरं. नर्मदाय नमो प्रातः, नर्मदाय नमो निशी. नमस्ते नर्मदे देवी त्राहि मां भवसागरात, नमस्ते गोदावरी देवी त्राहि मां भवसागरात. सेवे लागी सेवक झालो, सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवक झालो. पुढे लागलो तुमच्या लागलो निज चरणा, निज चरणा. स्वामी तुकया देवा, तुकया देवा, स्वामी तुकया देवा, तुकया देवा. ऐसे का हो न करा काही, पुढे नाही नाश जा. विश्वंभरा शरणागत भूत जात वंदोनी. प्रस्तुत प्राप्त समय प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग देऊचे सुप्रसिद्ध साधू वैरागी मूर्ती महाराष्ट्र भूषण अनंत कृपा विभूषित शब्दप्रभू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांचा 4 चरणाचा अत्यंत महत्त्वाचा. आणि या दिंडीच्या वाटेवरती हे प्रबोधन करत असताना आपण आपल्या जीवनामध्ये कोणत्या पद्धतीचं सत्कर्म जीवनामध्ये करावं याचं चिंतन करणारा हा अभंग. विठ्ठल विठ्ठल सालाबाद प्रमाणे याही वर्षी भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेने विश्वमाऊली ज्ञानोबराय, जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबराय, स्वामी निवृत्तीनाथ महाराज, सद्गुरु जोग महाराज, योगीराज भगरी बाबा आदी सर्व संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने श्री क्षेत्र रुई ते अंतापूर या 2 असणाऱ्या तीर्थक्षेत्रांमधील असणारा हा जो प्रवास आहे, अर्थात पायी दिंडीच्या माध्यमामधून आमचे असणारे लक्ष्मण भाऊ पवार, खऱ्या अर्थाने अंतापूरची दिंडी म्हटली का अंतच पाहायला जातो नाही का, एवढी सोपी बाबत नाही. याचं कारण असं आहे की हे दिवस उन्हाळ्याचे आहेत नाही का, उन्हाळ्याचे दिवस आहेत. आणि अशा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ऊन मी म्हणतोय, परंतु तरी सुद्धा सर्वजण हे भाग्यवान साधक आपल्या जीवनामध्ये ही पायीवारी मोठ्या निष्ठेने करत असतात. मी तर लक्ष्मण भाऊंना नेहमी सांगत असतो की भाऊ, आयुष्यामध्ये दुसरं एखादं काम कमी झालं तरी चालेल, पण जीवनामध्ये ही वारी कधीच बंद करायची नाही, कधीच बंद करायची. याचं कारण असं आहे, सजनो परमार्थ म्हटलं की तपश्चर्या अत्यंत महत्वाची. माऊली ज्ञानोबा सांगतात, तपे विन दैवत, तपे विन दैवत, तपे विन दैवत, विना
बघा आपल्या दिंडीला नाशिकवरून माणसं या ठिकाणी आले नाही का. चला माऊली ज्ञानोबा सांगतात तपे विन दैवत. जीवनामध्ये दैवताची प्राप्ती करायची असेल अर्थात भगवंताची प्राप्ती करायची असेल तर तपश्चर्येशिवाय नाही. आता पूर्वीच्या कालखंडामध्ये तपश्चर्या करणं ही बाबत तशी म्हणजे सोपी नव्हती पण बरी होती. कारण का तपश्चर्याला जायचं म्हटलं की रानावनात जाता येत होतं, बरोबर आहे का नाही. आता आपण जर पाहिलं तर इथं रानही राहिले नाही वनही राहिले नाही, सगळी वनवन झालेली नाही का. रानवन काही राहिलेले नाही आता सगळे सिमेंटचे जंगल झाले, सिमेंटचे जंगल. बरं गेले तुम्ही समजा वनामध्ये गेलेच बा, समजा गेलेच वनामध्ये, एखाद्याला वाटलं तपश्चर्या करायला जायचंय, मग जवळचं जंगल कोणतं आहे, कोणतं वन आहे तर नांदूर मधमेश्वरचं बरं का. पण पूर्वीच्या कालखंडामध्ये जर जंगलामध्ये जर गेले तर लोक कंदमुळं फळं खायचे, कारण त्यावेळेस कंदमुळं फळं विपुल प्रमाणात होते. आता सगळे वेड्या बाबळीचे जंगल झाले बरं का. आता काय वेड्या बाबळीच्या शेंगा खाता काय ते जाऊन नाही का. म्हणून रानावनात जाणं एवढी सोपी गोष्ट राहिली नाही, तपश्चर्या करणं एवढी सोपी गोष्ट राहिली नाही. पण तपश्चर्येशिवाय आपल्याला दैवताची प्राप्ती नाही. विश्वमाऊली ज्ञानोबांचे शब्द आहे. मग सज्जनो ध्यानात ठेवा, या ठिकाणी या पायी वारीमध्ये चालणं म्हणजे ही फार मोठी तपश्चर्या आहे नाही का, फार मोठी तपश्चर्या आहे. मग या पायी वारीमध्ये चालत असताना कोणत्या ना कोणत्या प्रकाराने आपल्या जीवनामध्ये भगवत तत्वाशी आपलं अनुसंधान असतं. बघा प्रत्येकाचे उपासनेचे देवता काय आहेत, भिन्न भिन्न आहेत. कोण कोणत्या दैवताचा उपासक आहे, कोण कोणत्या दैवताचा उपासक आहे. तिथं पंचप्रकारची आराधना साधना सांगितलेली. जे गणपतीची उपासना करतात त्यांना गणपती म्हणतात. जे भगवान शिवाची उपासना करतात त्यांना शैव म्हणतात. जे विष्णूची उपासना करतात त्यांना वैष्णव म्हणतात. जे शक्तीची उपासना करतात त्यांना शाक्त म्हणतात. जे सूर्याची उपासना करतात त्यांना सौर म्हणतात. यापैकी कोणतंही दैवत असू द्या, परंतु जीवनामध्ये जर आपला उद्देश भगवत प्राप्तीचा जर असेल तर तुम्ही कोणत्याही दैवताची उपासना करा नाही का. तुकोबराय सांगतात भावधरी तया तारील पाषाण. जर विश्वास असेल, श्रद्धा जर असेल तरच आपल्या जीवनामध्ये आपल्याला सामान्य एखाद्या पाषाणाची तुम्ही भक्ती करा तरी तो पाषाण तुम्हाला तारल्याशिवाय राहत नाहीत. विठ्ठल विठ्ठल म्हणून सज्जनो भक्तीमध्ये भाव पाहिजे नाही. भावे विन देव न कळे निसंदेह नाही का. भावाशिवाय आपल्याला देव कळू शकत नाहीत. काही नलगे का भावाची कारण. सज्जनो आपल्या जीवनामध्ये भाव हा अशा पद्धतीनं पाहिजे की सद्भावामध्ये गेला पाहिजे. प्रसंग असा निर्माण झाला, एके ठिकाणी एक जणाला देवाची प्राप्ती करायची होती. त्याला वाटलं झटकन देवाला प्राप्त करून घेऊ. संसारामधल्या असणाऱ्या कटकटीला कंटाळलेला होता. त्याला वाटलं देवाची प्राप्ती करू. मग मार्गदर्शन कोणाचं घ्यायचं. मग बऱ्याच कालखंडामध्ये लोक काय करायचे, पूर्वीचं काही असलं का ब्राह्मणाकडे जायचे, बरोबर आहे का नाही. मग त्या गावचे ब्राह्मण काका होते. हा गेला ब्राह्मण काकाकडे, म्हटले काका असं करा, झटकन प्राप्त होणारा देव कोणता ते मला सांगा. म्हटले झटकन प्राप्त होणारा देव. लोकांना रिकिम्य पाव ब्रह्म बताव नाही तो ले टिकाव खोदता लाव नाही का असं म्हटलेलं आहे. लगेच हात ठेवला का साक्षात्कार पाहिजे. काय बापाची पेंड आहे का हात ठेवला तर साक्षात्कार. हा एवढी सोपी गोष्ट आहे का त्या ठिकाणी. सजनो आता आम्ही तर म्हणजे ही गादी नारदांची गादी लहानपणापासून नामस्मरण करतो, एकदम लहानपणापासून. म्हणजे जसं कळायला लागलं तेव्हापासून नामस्मरण आहे. तेव्हापासून कीर्तन ऐकतो, प्रवचन ऐकतो. अनेक गोदावरी गंगेच्या बी त्या ठिकाणी अनेक स्नानं घडले. त्याच्यानंतर नर्मदा परिक्रमा अनेक घडल्या. बऱ्याच वर्ष 3.25 वर्ष मौन धरून अनुष्ठान पण केलं. आमचे लक्ष्मण भाऊ साक्षी त्या गोष्टीला नाही का. पण तरी सुद्धा अजून सुद्धा वाटतं की 5% सुद्धा परमार्थ कळालेला नाही का. तेव्हा अजून 95% कधी कळायचं नाही का. सजनो एवढी सोपी गोष्ट नाहीये. त्याच्यासाठी अट्टाहासच करावा लागतो. आता हे गेले, मग ब्राह्मण काकाला विचारलं कोणता देव आहे असा. आता ब्राह्मण काकाने विचार केला मला माहिती नाही म्हणून सांगावं. तर मग हे लोक म्हणतात तुम्हाला काय माहिती नाही का.
मग ब्राह्मण काकाने सांगितलं, हे बघ तू असं कर, महाविष्णूची उपासना कर म्हटले. महाविष्णू लगेच झटकन प्राप्त होतील म्हटले. बरं, कशा कशा पद्धतीने उपासना करायची म्हटले, असं असं करायचं, तसं तसं करायचं. त्या ठिकाणी असणारी साधन सामुग्री वगैरे सगळी सांगितली आणि सांगितल्यानंतर यानं 500 रुपयाची म्हणजे 1000 रुपयाची सामुग्री आणली. आणि 1000 रुपयाची सामुग्री आणल्यानंतर महाविष्णूची उपासना सुरू केली. 15 दिवस काय 1 महिना झाला तरी याला देवाचं दर्शन स्वप्नात सुद्धा नाही. हा पुन्हा गेला गुरुकुळ. का गुरुजी तुम्ही म्हटले होते 15 दिवसामध्ये देवाची प्राप्ती होईल. महिना झाला पण अजून मात्र स्वप्नात सुद्धा देव नाही. म्हटले नाही का? बरं म्हटले जाऊ दे म्हटले. हा म्हटला मग असं करा, याच्यापेक्षा सोपा देव सांगा म्हटले. म्हटले या देवाची प्राप्ती काहीच नाही म्हटले, अनुभव काहीच नाही. बरं म्हटले मग तू असं कर, देवीची उपासना कर. देवीची उपासना कर म्हटल्यानंतर मग पुन्हा साधन सामुग्री सांगितली. पहिले याला 1000 रुपये सांगितले होते, आता मात्र 500 रुपयाची साधन सामुग्री सांगितली. सांगितल्यानंतर यानं देवीची मूर्ती आणली. मेन ट्रॅकला देवीची मूर्ती लावली आणि आपली असणारी महाविष्णूची मूर्ती घेतली, वरती कोणाड्यावरती ठेवून दिली आणि मेन ट्रॅकला देवी लावली आणि याची उपासना सुरू झाली. याच्यामध्ये याने पेटवली उदबत्ती. आता यानं उदबत्ती पेटवल्यानंतर त्या उदबत्तीचा जो धूर आहे तो निघाला आणि त्या महाविष्णूच्या मूर्तीकडे गेला. आता जसा हवेचा झोत होता तसं गेला तो. गेल्यानंतर हा त्या उदबत्तीकडे पाहायचा आणि त्या महाविष्णूकडे पाहायचा, उदबत्तीकडे पाहायचा, महाविष्णूकडे पाहायचा. तो म्हटला बरोबर बरोबर बरोबर. महिनाभर याची उपासना केली. हा तर प्राप्त झालाच नाही, पण हा देवीची सुद्धा कृपा होऊ देण्याच्या तयारीत दिसत नाही. हा देवीचा धूर हाच वाढायला लागला म्हटले. जसा देव म्हणजे जसा बिड्या फुकणारच वाटला बा त्याला, नाही का? म्हटले देवीचा सुद्धा धूर हाच वाढायला लागला. या पठ्ठ्यानं काय केलं माहिती का? 2 कापसाचे बोळे घेतले आणि त्या महाविष्णूच्या मूर्तीच्या नाकामध्ये घातले. कारण का? देवीचा धूर महाविष्णू उडू नये म्हणून. महाराज ही कृती त्याने केली आणि लगेच महाविष्णू त्याच्यावरती प्रसन्न झाले. म्हटले शिष्या वरमपुरी काय मागायचं ते माग. म्हटले देवा ते मागायचं जरा बाजूला ठेवू, पण का हो 1 महिनाभर मी तुमची आराधना केली, पूजा केली, पण तुम्ही माझ्यावरती कृपा केली नाही, दर्शन स्वप्नामध्ये सुद्धा दिलं नाही. आता देवीची पूजा केली तर लगेच तात्काळ प्रसन्न झाले, याचं कारण काय? त्यावेळेस महाविष्णूने सांगितलं बाबा त्यावेळी तू पूजा केली पण एक मूर्ती सुद्धा हा धूर उडू शकते, अशा पद्धतीनं जिवंतपणाचा भाव तुझ्यामध्ये पूर्वी नव्हता. मूर्ती सुद्धा एक धूर उडू शकते असा सद्भाव तुझ्या अंतकरणात प्रगट झाला, म्हणून तुझ्या सद्भावापोटी मला सुद्धा प्रगट व्हावं वाटलं. विठ्ठल विठ्ठल सज्जनो, अंतकरणामध्ये भाव पाहिजे. तपे विन दैवत दिधल्या विन प्राप्त, भावे विन देव नकळे निसंदेह. म्हणून ही सुंदर पद्धतीची तपश्चर्या आपण करतायत. मानवी जीवनाची जर सफलता करायची असेल तर प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये कर्मच केलं पाहिजे, नाही का? पहा, जीवनामध्ये कर्मची फळ सूचक मनुष्य लोकी म्हटले. प्रत्येकाच्या जीवनामध्ये कर्म अत्यंत महत्वाचं आहे. कर्म का करावं याच्यासाठी ब्रह्मदेवाने 7 प्रकाराने काय केलेलं आहे, तर त्या ठिकाणी 7 प्रकारच्या काही गोष्टी सांगितलेल्या आहे की 7 गोष्टींसाठी मनुष्याने कर्म करावं. याच्यामध्ये मग ब्रह्मदेवाची आज्ञा म्हणून प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये कर्म करावं. ब्रह्मदेवाची आज्ञा, कारण का ब्रह्मदेवाकडे कोणतं डिपार्टमेंट आहे? त्या ठिकाणी ब्रह्मदेवाकडे कुल्हाड हाडाचा, बापचा हाडाचा, अखंड घडतो मडकी रे, नाही का? ब्रह्मदेवाकडे एकच डिपार्टमेंट दिलेलं आहे की तुमच्या आमच्या सारखे मडके घडवायचे. बरं खरं. आता या मडक्यांमध्ये गाडग्यांमध्ये सुद्धा खूप मोठा फरक नाही का? एक मकर संक्रांतीला बनवतात ते काला, त्याला काय म्हणतात? सुगडं म्हणतात ते, नाही का? सुगडं, नाही का? त्याच्यानंतर आत्ताच अक्षय तृतीया झाली, त्याला जे असतं त्याला काय म्हणायचं? एक करा आणि एक केळी. त्याच्यापेक्षा मोठी असेल तर तिला काय म्हणायचं? रांजणी. बरोबर आहे की नाही? त्या रांजणीपेक्षा मोठा जर असेल तर त्याला माठ म्हणतात, नाही का? असे त्याच्या वेळेला काय वेगवेगळे प्रकार आहे. तसं तुम्ही आम्ही सुद्धा ब्रह्मदेवाचे काय रांजणाचे
महाराजांचे मडक्याचे महाराज तुम्ही आम्ही सुद्धा, बरोबर आहे की नाही? पण मडक्यांमध्ये खूपच फरक आहे बरं का. काही 25 किलोचे, काही 50 किलोचे, काही 100 किलोचे, काही 125 किलोचे, नाही का? असे मडक्यांमध्ये फरक. बघा त्या मालेगावच्या स्टँडवर अशी गोष्ट घडली पूर्वीच्या कालखंडामध्ये. एका जणाला रिक्षा काही भेटेना बरं का, असा फॅटच्या फॅट होता तो, नाही का? आणि मग त्याला जायचं होतं त्या ठिकाणी, आपल्या स्टँडवर जायचं होतं. रिक्षावाल्याला हात केला, रिक्षावाल्यानं पाहिलं हा 3 जणांची जागा एकटाच आडवी, नाही का? कुठे याच्या नादाला लागत बसतात. म्हणून रिक्षावाले काही उभे करेना. तेवढ्यामध्ये एक टांग्यावाला आला बरं का. टांग्यावाला आल्यानंतर हो म्हटले मला स्टँडवर यायचं, उभा करा टांगा. उभा करा म्हटल्यानंतर त्यानं टांगा उभा केल्यानंतर म्हटले का कुठं जायचं? स्टँडवर जायचं. म्हटले हे बघा तुम्हाला 50 रुपये द्यावे लागतील. तो म्हटलं 100 घ्या, पण मला तिथं नेऊन घाल म्हटलं. असं म्हटल्यानंतर म्हटले बसा म्हटल्यानंतर हा पाठीमागून पाठ्या गेला. एकच पाय असा ठेवला, एक पाय ठेवले घोड्याचे 2 पाय वरती झाले बरं. यानं एक पाय ठेवला, घोड्याचे 2 पाय वरती झाले. तो म्हटलं खाली उतरा म्हटले काय झालं? अहो तुमचा एक पाय तर आमच्या घोड्याचे 2 पाय, तुमचे 2 पाय तर आमच्या घोड्याचं काय म्हटले, नाही का? असे रांजणं असतात त्या ठिकाणी, नाही का? हे सगळं घडवण्याचं काम कोणाचं आहे? ब्रह्मदेवाचं आहे. ब्रह्मदेवाचं हे काम आहे. आणि म्हणून ब्रह्मदेवाने तुम्हाला आम्हाला जन्म दिला. पण जन्म दिलेला जो ब्रह्मदेव आहे तो त्याच ब्रह्मदेवाची आज्ञा आहे की प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये काय करावं? कर्म करावं. विठ्ठल विठ्ठल मग आता बघा, ब्रह्मदेवाने आपल्याला कर्म करायला लावलं म्हणून माणसं प्रत्येक अवस्थेमध्ये कर्म करत असतात. प्रत्येक अवस्थेमध्ये कर्म करत असतात, नाही का? तुम्ही पहा ना, माणसं कधी गप्प दिसतात का आपल्याला? कोणीच त्या ठिकाणी गप्प बसलेलं दिसत नाही. कर्म हे प्रत्येक अवस्थेमध्ये होत असतं बरं का. झोपला तरी मनुष्य कर्म करत असतो. भगवान परमात्मा सांगतात कोणत्या प्रकारचे कर्म? पश्ये, शृण्वन, स्पृशे, जिघ्रन, नशनन, गच्छन, स्वपैश्वसन, प्रलपन, विसृजन, गृह्णन, नुन्मिषन्यपी. या न्यायाने हे सगळे काय आहेत? कर्मच. माणसं म्हणतील आम्ही झोपेमध्ये कर्म करत नाही. झोपेत कर्म करत नाही असं जरी म्हटलं तरी सुद्धा श्वासोच्छवासाची प्रक्रिया चालू आहे का नाही? म्हणजे झोपेमध्ये श्वास चालू आहे याचा अर्थ श्वास घेण्याचं कर्म माणसाचं चालू आहे. मग आता झोपेत कर्म चालू आहे तेव्हा जागृतीमध्ये तर किती कर्म लोक करतात, बरोबर आहे? काही लोक स्मशानभूमीमध्ये गेलेले असतात. पुढे महाराजांचं प्रवचन चालू असतं आणि महाराजांचं प्रवचन चालू असताना हा हातामध्ये काडी घेतो आणि उकरायला सुरुवात करतो, बरोबर आहे की नाही? मी म्हणतो त्यानं उकरावं बरं का, त्या ठिकाणी खड्डा करावा, पण एवढा खोल करावा का निदान त्याला पाणी तरी लागेल, बरोबर आहे का नाही? निदान पाणी लागलं तर एखाद्याला पाईपलाईन तरी करता येईल. हा पठ्या काय करतो? एवढा खड्डा करून ठेवतो आणि त्या खड्ड्यामध्ये एखादं म्हातारं येतं आणि पाय आवटळून त्या ठिकाणी मुडून घरी जातं, नाही का? हे जे कर्म आहेत हे चुकीचं कर्म आहे. सजन, कर्म करत असताना योग्य पद्धतीचं कर्म करावं. नाहीतर मग आमचे बघा पाखवाचे महाराज असतात. आता मग अशी काय झालेलं होतं, धूमपान पडलेलं होतं. त्याने लगेच तात्काळ हवेचा रोग ओळखला, लगेच त्या ठिकाणी पेपर पेटवला आणि पान बरोबर आपल्या ताला स्वरात आणला, नाही का? मग आता समजा हे पान पुन्हा जर उतरलं गेलं तर मग काय केलं जातं? त्याची कणी खरडली जाते. मग ती कणी खाली पडते. पडल्यानंतर काही पठ्ठे पाखवाच्या महाराजांच्या जवळ बसतात आणि बसल्यानंतर ती जी कणिक आहे तिचा काय करतात? असा गोळा तयार करतात, गोळा. आणि गोळा तयार केल्यानंतर त्याचा बैल तयार करतात. कुठं? कीर्तनामध्ये. आता कीर्तनामध्ये काय बैल तयार करायला बसले का या ठिकाणी? बसला कशाला? कीर्तन ऐकायला. पण त्या ठिकाणी कणकीचा बैल तयार करतो. याच्यापेक्षा दुसरी बैल बुद्धी दुसरी नाही असं मला वाटतं. विठाला विठा माणसाने कर्म करावंच लागेल. कर्म केल्याशिवाय
केल्याशिवाय हे जे शरीर आहेत हे टिकू शकत नाहीत. कर्म करण्याचं अजून एक कारण सांगतो की शरीराला उपादान कारण कर्म आहेत. शरीराला काय आहेत? उपादान कारण कर्म. तुम्ही म्हणाल उपादान कारण म्हणजे काय? मग उपादान कारण जर आणायचं असेल तर त्याला निमित्त कारण पुन्हा जोडीला आणावं लागेल बरं का. एक आहेत निमित्त कारण, एक आहेत उपादान कारण. जास्त टेन्शन घेऊ नका. कळालं तर डोक्यात ठेवा, नाही तर त्याच्यापासून आपला काही मोक्ष अडलेला नाही बरं का. बसलो डोक्यात तर बसवा, नसेल तर सोडून द्या. बघा, ज्या कारणाचा कार्यामध्ये प्रवेश असून ज्याच्या वाचून कार्य राहू शकतं त्याला निमित्त कारण म्हणतात. हा, आली व्याख्या आपल्या लक्षात? आली लक्षात? नुसत्या मानानं कडून विचारलं तर पुन्हा सांगता आलं पाहिजे. हा, पुन्हा एकदा सांगतो. ज्या कारणाचा कार्यामध्ये प्रवेश असून ज्याच्या वाचून कार्य राहू शकतं त्याला कोणतं कारण म्हणतात? कोणतं कारण? त्याला निमित्त कारण म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. आता दुसरं एक कारण आहे, त्याला उपादान कारण म्हणतात. उपादान कारण म्हणजे काय? ज्या कारणाचा कार्यामध्ये प्रवेश असून ज्याच्या वाचून कार्य राहत नाहीत त्याला उपादान कारण म्हणतात. तुम्हाला एखादं उदाहरण सांगतो उदाहरण त्या ठिकाणी पहा. आपल्याला मातीचा घट बनवायचा आहे. मातीचा घट म्हणजे मडकं बनवायचंय, बरोबर आहे का नाही? मडकं बनवायचंय, मग याच्यासाठी काय काय साधन सामुग्री लागते? बालगोपाळ मंडळी, छोटे मंडळी, पुढं बसलेली मंडळी, हा काय काय लागतं? तुम्हाला समजा मातीचं गाडगं बनवायचंय, काय काय लागेल? हा, येईल सांगता कोणाला? मी मधून मधून प्रश्न विचारत असतो बरं का बाळांनो. हा, आणि योग्य उत्तर जर दिलं तर मी 1 तोळा सोन्याचं नाणं देत नसतो. हे ध्यानात ठेवा बरं का. पण उत्तर दिलं तर आनंद होईल. पहा, आपल्याला मातीचा घड बनवायचा आहे. मग मातीचा घड बनवायचा असताना अगोदर काय लागेल? माती लागेल, बरोबर आहे का नाही? नुसते मातीनं चालेल का? मग काय लागेल त्याच्याबरोबर? पाणी लागेल, बरोबर आहे का नाही? नुसतं पाणीनं चालेल का? नाही. त्याच्याबरोबर काय लागेल? एक चाक लागेल, बरोबर का नाही? ते असं चाकावर बनवताना तुम्ही पाहिलं ना, मग त्याला एक चक्र लागेल. नुसतं चक्र असून चालेल का? ते असणारं चक्र फिरवण्यासाठी काय लागेल? एक काठी लागेल, बरोबर आहे का नाही? एक काठी लागेल. एवढं चालेल? एवढ्यावर चालेल का? काठी घेऊन आणि ते चाक फिरवणारा आणि त्याच्यावरती त्या घटाला आकार देणारा त्याला काय म्हणतात? हा, कुंभार लागेल, बरोबर आहे का नाही? या सगळ्या प्रकारच्या गोष्टी लागतील तेव्हा काय होईल तयार? घट तयार होईल, मडकं तयार होईल. आता बघा, आता हे मडकं तयार झालं. मडकं तयार झाल्यानंतर आता या मडक्यामध्ये बघा, सर्व जर आपण पाहिलं तर सगळ्या प्रकारच्या गोष्टी, दंड, चक्र, कुल्हाळ, ह्या सगळ्या प्रकारच्या गोष्टींची गरज पडली. आता मात्र मडकं तयार झालं आणि ते भाजलं. आता या मडक्यामध्ये काय आहेत? काय आहेत? फक्त माती, बरं का. आता याच्यात पाणी नाही आणि कुठल्याच प्रकारच्या गोष्टीचं काहीच नाही, याच्यामध्ये आहेत माती. आता बघा, मडकं तयार झालं आणि झाल्यानंतर यदा कदाचित ते जे चाक आहेत ते मोडलं, मडक्यावर काही परिणाम होईल का? नाही, काहीच परिणाम होणार नाही. ती जी काठी आहे ती काठी सुद्धा जाळून टाकली, मडक्यावर काही परिणाम होईल का? होणार नाही. तो कुंभार बिचारा त्या ठिकाणी काय झाला? त्याला नको मारायला, नाही का, रिकाम. तो समजा तिथून बाहेर गावी निघून गेला तरी सुद्धा मडक्यावर काही परिणाम नाही. म्हणजे मडकं तयार करणारा कारणीभूत या सगळ्या गोष्टी आहेत याला निमित्त कारण म्हणतात. पण निमित्त कारण असणाऱ्या गोष्टी समजा यदा कदाचित जरी बाजूला जरी पडल्या तरी सुद्धा त्याच्यापासून काहीच त्या मडक्यावर परिणाम होत नाहीत. पण त्या मडक्यामधली जर माती काढून जर घेतली तर मडकं राहील का? हो, राहणार नाही. मडक्यातली माती काढली, मडकं राहणार नाही. तसं आपल्या जीवनामधलं आपलं कर्म संपलं की आपण राहणार नाही. एवढ्यासाठी प्रत्येकाने काय करावं? कर्म करावं. विठ्ठल 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 मग आता कर्म करावंच लागेल. पण करत असताना चांगलं कर्म का करू नये बरं? चांगलं कर्म का करू नये? काय झालं? 2 जणांना प्रवास करायचा होता आणि प्रवास करत असताना एक जण असा होता की त्याला प्रवास करत असताना काहीतरी बोजा घेतल्याशिवाय प्रवासच करता येत नव्हता, बरं का. काहीतरी बोजा पाहिजेच त्याला. मग ते दोघे प्रवास
प्रवासाला निघाल्यानंतर एका जणाने काय केलं माहिती का, बोजा घेतल्याशिवाय त्याला प्रवास करता येत नव्हता म्हणून असे 10-15 दगड गोटे घेतले बरं का, आणि त्याचं गाठोडं बांधलं आणि पाठीवरती घेतलं. निघाला तो. दुसऱ्याने सुद्धा त्यानं पण एक बोजा घेतला, पण त्यानं कशाचा घेतला, भाजीचा आणि भाकरीचा घेतला. एका जणाने भाजीचा आणि भाकरीचा बोजा घेतला आणि एका जणानं काय केलं, दगडे गोटे घेतले आणि दोघे जण प्रवासाला निघाल्यानंतर असा दोघांचाही प्रवास एका जंगलामधून होता आणि जंगलामधून दोघांचाही प्रवास होता. थोडे मागे पुढे झाल्यानंतर एक जण जो आहे तर तो गेला आणि गेल्यानंतर त्याला भूक लागली. त्या जंगलात भूक लागली. त्याच्याकडे पण बोजा होता, पण कशाचा होता, भाजीचा भाकरीचा. त्यानं सुंदर पद्धतीनं एक असणारा ओढा पाहिला, तिथं आपल्या भाजी भाकरी काढल्या आणि खायला सुरुवात केली. आता दुसऱ्याकडे बोजा कसाचा आहे, दगडा गोट्याचा, बरोबर आहे का नाही. त्याला पण भूक लागली. आता काय दगड गोटे खाईल का. मग दोघांनाही बोजा घेण्याची सवय आहे, पण एकाने बोजा घेतला, तो कशाचा घेतला तर त्यानं बोजा घेतला भाजी भाकरीचा, त्याचा उपयोगी ठरला. आणि एकाने बोजा घेतला दगडाचा. माऊली ज्ञानोबा सांगतात, पै शिळा का शिदोरिया, नाही का. सजनो वाहन एक अति धनंजया. या न्यायाने आपण जर पाहिलं, शिळा असो किंवा शिदोरी असो, दोघांचाही बोजा सारखाच आहेत, परंतु एक बोजा आपल्या हिताचा आहे आणि एक बोजा आपल्या अनहिताचा आहे. तसं कर्म करत असताना माणसं प्रत्येक वेळेस कर्म करतात, पण करत असताना वाईट कर्म करण्यापेक्षा माणसाने चांगलं कर्म का करू नये, अभंगाच्या प्रथम चरणात ऐसे काही न करा काही, ऐसे न करा काही, ऐसे काहो 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 न करा काही. पुढे नाच नाही जा, पुढे नाही नाच जा, विश्वंभर जगन्नाथ, 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 विश्वंभर जगन्नाथ. हो, तुकोबराय सांगतात, ऐसे का हो न करा काही. तुम्हाला काहीतरी करावं लागणार आहे, मग करत असताना असं कर्म करा की ज्या कर्मामध्ये पुढे नाही नाश जा. सजनो, प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे नाश लागलेला आहे, नाही का. प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे नाश लागलेला आहे. याच्यामध्ये स्वभाव नाश आहेत, आश्रय नाश आहेत आणि परताह नाश आहेत. हे 3 प्रकारचे नाश जास्त विस्ताराने तुम्हाला सांगत नाहीत, परंतु स्वभाव नाश आहेत, नाही का. एखादं फळ आहेत, ते काही दिवसानंतर पिकणार आहेत आणि पिकल्यानंतर ते काय होणार आहेत, जर नाही योग्य पद्धतीनं जर योग्य वेळी खाल्लं तर ते काय होणार आहेत, सडणार आहेत, त्याचा नाश होणार आहे. याला म्हणायचं स्वभाव नाश, नाही का. एक आहेत आश्रय
आश्रयनाश. जसं एखादा गाडीवरती बसला आणि बसल्यानंतर त्या गाडीचा ऍक्सिडेंट जर झाला तर वरचा जो मनुष्य असतो त्याला काही ना काही त्या ठिकाणी काय होत असतं तर त्याचं म्हणजे त्या ठिकाणी त्याचा कदाचित नाश होऊ शकतो. हा जो नाश आहे किंवा तो त्या ठिकाणी मरू शकतो, हा जो नाश आहे याला काय म्हणायचं? आश्रयनाश. आणि एक नाश आहेत जसं एखादं मडक आहे, एखाद्याने त्याच्यावरती काय केली, काठी हाणली, याला म्हणायचं परतानाश. असे 3 प्रकारचे नाश आहेत. आता बघा, जिथं जिथं आकार आहेत तिथं तिथं नाश आहेत, फक्त एका गोष्टीचा नाश नाही. एक ते निराळे हरीचे नाम, हरीचे नाम, एक ते निराळे हरीचे नाम, हरीचे नाम, एक ते निराळे हरीचे नाम, हरीचे नाम, एक ते निराळे हरीचे नाम. हे अवघाची आकार त्रासी लाकार, अवघाची आकार त्रासी लाकार, अवघाची आकार त्रासी लाकार, अवघाची आकार त्रासी लाकार. एक ते निराळे हरीचे नाम, हरीचे नाम, एक ते निराळे हरीचे नाम, हरीचे नाम, एक ते निराळे हरीचे नाम, हरीचे नाम, एक ते निराळे हरीचे नाम. हो, सर्व जे आकारवान गोष्टी आहेत त्यांचा नाश आहेत, पण या जगतामध्ये असं हरीचं नाम आहेत की ते घेतल्यानंतर मात्र मनुष्याचा त्या ठिकाणी नाश नाही. या आकारवान असणाऱ्या पदार्थापासून वेगळं आहे, पण मनुष्याला त्या ठिकाणी अमर करणारं, मानवी जीवनामध्ये त्याचं कल्याण करणार जर काय असेल तर ते भगवंताचं नाम आहे किंवा परमार्थ आहेत. म्हणून सज्जनो, या वाटेवरती तुम्ही चाललेले आहात, बरोबर आहे की नाही? या वाटेवरती तुम्ही चाललेले आणि चालत असताना इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी मारण्यापेक्षा मनुष्याने काय करावं? या वाटेवरती नामस्मरण करावं. काही लोक तर असे असतात त्या ठिकाणी की काही गोष्टीची त्यांचा काहीच संबंध नसतो, बरं का, काहीच संबंध नसतो, पण त्या गोष्टीसाठी एवढं तादात्म्य घेतात. काय झालं माहितीये का? एक असणारे जावई बुवा त्यांच्या सासऱ्यासह आणि त्यांची असणारी पत्नी तिच्यासह जावई बुवा निघाला रस्त्यानं. आता रस्त्यानं जात असताना नेमकं असं झालं, हे जे काही जावई बापू होते आणि हे जे त्यांचे सासरे होते, दोघांनी रस्त्याच्या कडेला असणारी ज्वारी पाहिली आणि ज्वारी पाहिल्यानंतर सहज सासरे बुवाने विचारलं, जावई बापू किती ज्वारी होईल? म्हटलं ज्वारी खूप चांगली बसली. जावई बापू म्हटला, मामा 30 पोते ज्वारी व्हायला काही हरकत नाही मोकळ्या मानानं, बरोबर की नाही? चालले कुठं? रस्त्यानं चालले. ज्वारी कुठं? तिथं, बरं का. दोघांचा संवाद झाला. हा म्हटला, मामा 30 पोते ज्वारी काही व्हायला हरकत नाही. मामा म्हटले, जावई बापू तुम्हाला अंदाज दिसत नाही त्या ठिकाणी? मी तर फार दिवसापासून शेती करतो, मी सांगतो बरोबर 50 पोते ज्वारी व्हायला पाहिजे. जावई बापू म्हटलं, मामा मध्ये मध्ये ते तुम्हाला असे जरा दिसतं का त्या ठिकाणी त्याच्यावरती जरा झटका गेलेला आहे? 30च पोते होतील. मामा म्हटला 50च पोते होतील. जावई म्हणायचा 30, मामा म्हणायचा 50. दोघांची टकराटकरी सुरू झाली. जावई बापू आडदांड होता, जसा मामा उचलला तसा खालीच टाकला मामा, बर का. मामा उचलून खाली टाकला आणि जावई मामाच्या छातीवर बसला. खालून मामा म्हणायचा 50 पोते, जावई म्हणायचा 30 पोते. आता काय करावं? त्यांची ती मुलगी होती. आता त्या मुलीनं पाहिलं हा आडदांड जावई बापू आपल्या बापाच्या आणि छातीवर बसलेला आहे. आणि मग ती म्हटली, बाबा आता जाऊ द्या ना, कशाला बसता या पंचायत्या करत? म्हणा ना 30 तर 30, नाही का? अहो तुमची पाठ किती घसू राहिली. तो असा महाराज असा त्याला घसरायचा त्या ठिकाणी त्या मामाला. म्हटले, अहो बाबा, म्हटले तुमची पाठ किती घसू राहिली. आता त्या मुलीचं नाव होतं येसू. तो मामा म्हणजे तिचा बाप म्हटला, येसू पाठ घासली तर घासो, पण 20 पोत्याची झळ कुठं सोसू. आता सांगा 100 पोते झाले, यांच्या पदरामध्ये काय आहे त्या ठिकाणी? ठणठण पाळ, बरोबर आहे का नाही? तसं बरेच लोक बरं का
आमच्या बरोबर बरं का शेवटी शहराचा हा गहू किती होईल आणि हा हरभरा किती होईल बरं का. नर्मदा परिक्रमेला आले आणि आल्यानंतर मी माझ्या कानानं त्यांचा विषय ऐकला. म्हणजे प्रत्येक शेतात गेल्यानंतर हा गहू किती होईल आणि हा हरभरा काय गहू वाढला बा. एक म्हणायचा बघा ना हरभरा उचलला तर असा डोक्याला लागेल. आता आपण हरभऱ्यान गहू पाहायला गेलो का नामस्मरण करायला गेलो. बरोबर आहे का नाही सजनो. तसंच जगामध्ये झालं. आपल्या जीवनामध्ये आपण कर्म करतो पण कर्म करत असताना योग्य कर्म करा. मग आता रस्त्याने चाललेले आहेत तर भगवंताचं नामस्मरण करा. सजनो भगवान परमात्म्याचं नामचिंतनाशिवाय आपल्या जीवनामध्ये तरुणोपाय नाही. म्हणून इतर बोलण्यापेक्षा बरं का इतर बोलण्यापेक्षा त्यातल्या त्यात आमच्या महिला मंडळीची चक्की कायमची चालू राहते त्या ठिकाणी बरं सारखी चालू राहते. काहीतरी बोलल्याशिवाय त्यांना जमतच नाही. एका ठिकाणी काय झालं माहितीये का एका राजाने सांगितलं जो सगळ्यात मोठी चाट मारील बरं का सगळ्यात मोठी चाट मारील त्याला मी काय करेल म्हटले 1000 सोन्याच्या मोहरा बक्षीस देईल. आले व बरेच लोक आले त्या ठिकाणी आणि बरेच लोक आल्यानंतर बऱ्याच जणांनी बऱ्याच चाटा मारल्या. राजाला काहीच पटलं नाही. एका जणाने चाट मारली त्या ठिकाणी. तो म्हटला राजेसाहेब एका खोलीमध्ये 100 महिला दिवसभर बसून होत्या पण एक महिला सुद्धा दुसऱ्या महिलेशी बोलली नाही. राजा हसून उठला. म्हटले असं कधी होणं शक्यच नाही. म्हटले मग ही सगळ्यात मोठी चाट आहे आणा म्हटले मोहरा या ठिकाणी नाही का. माणसं बोलल्याशिवाय राहत नाहीत. बरं झालं बरं का बरं झालं. त्या असणाऱ्या म्हणजे आपल्या भागामध्ये इलेक्ट्रिकला मीटर लावलेले त्या पुण्याच्या मुंबईच्या काही भागामध्ये पाण्याला मीटर लावलेले. देवानं जर तोंडाला मीटर जर लावला असतं तर काय झालं असतं नाही का. मला वाटतं पहिल्या दिवशी मीटर गरम होऊन फुटून गेलं असतं नाही का. एवढे लोक बोलतात. काही बोलण्यामध्ये तथ्य तर पाहिजे ना. उगच काकानं काकूच्या कपाटातून कागद काढून कात्रीनं करा कापून काढली. हा काय बरं आता याच्यामध्ये याच्यामध्ये कशाची काही संबंध नाही. काही लोकांचं अशा पद्धतीचं वाङ्मय असतं बरं का. अशा पद्धतीचं वाङ्मय असतं का ते कोणाच्याच काहीच कामाचं राहत नाही बरं का. एका जणाने कविता केली असे असे कसे झाले. तोच उत्तर देतो असे असे तसे झाले नाही का. असे असे कसे झाले कसे असे झाले. तोच म्हणतो असे असे तसे झाले तसे असे झाले. मी म्हणतो याच्यातले तुम्हाला काय कळाले आणि समुद्रातले मासे लपण्यासाठी झाडावर पळाले नाही. आलं लक्षात तुमच्या. या काव्याला काव्य म्हणत नाहीत. काव्य जे आहेत माऊली ज्ञानोबरायांचं काव्य तुकोबरायांचं काव्य जे आपल्या कामाचं आहे. मग कामाचं जे आहे त्याचं चिंतन करा. विना कामाचं जे असेल त्याच्या चिंतनाच्या भानगडीमध्ये पडू नका. मग सज्जनो या जगतामध्ये ज्याला आकार आहेत त्या सगळ्या गोष्टी नाशवान आहेत. एक गोष्ट या जगतामध्ये अशी आहेत एकते निराळे हरीचे नाम. मग ह्या असणाऱ्या भगवंताचं नामस्मरण भगवंताचं जे चिंतन आहेत ते आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाचं आहे. ऐसे का हो न करा काही पुढे नाही नाश जा. मग कोणत्या गोष्टीला नाश नाही तर आपण जो परमार्थ करत असतो या परमार्थाच्या दृष्टिकोनातून आपल्या जीवनामध्ये जे सत्कर्म होणार आहेत त्या सत्कर्माला नाश नाही. आता पहा त्या सत्कर्मामधलं एक सत्कर्म असं आहे की या जगतामध्ये तो जो भगवान परमात्मा आहे तो परमात्मा सगळ्यांमध्ये व्याप्त आहे. तुकोबरा सांगतात येरू म्हणे काष्टी पाषाणी सकळ भगवान परमात्मा कोठे आहे असा जर प्रश्न जर विचारला तर काय उत्तर द्याल तुम्ही त्या ठिकाणी. मग आता कोणी सांगल देव कुठे वरती आहे.
काही न विचारलं देव कुठं आहे, ते म्हणतात खाली आहे. काही न विचारलं इथं आहे. मग आता इथं असेल, वर असेल, खाली असेल, पण याच्या व्यतिरिक्त जर पाहिलं तर देव आहे का नाही? आहे. बरोबर आहे की नाही? देव भगवान परमात्मा सर्वत्र आहे. तो कोबरा सांगतात, तो नसे ऐसा ठाव उरला से कब, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. भगवान परमात्मा नाही अशी कोणती जागा नाही. तो भगवान परमात्मा सर्वत्र आहे. मग सर्वत्र असणारा भगवान परमात्मा आपल्याला का दिसत नाही? का दिसत नाहीत आपल्याला? याचं कारण असं आहे की आपल्याला डोळेच नाही. विठ्ठल आपल्याला डोळेच नाही. तुम्हाला काय बोलत महाराज, अहो एवढे मोठे डोळे, आम्ही भेटी करून तुमच्याकडे पाहतो, तुम्ही म्हणतात आम्हाला डोळेच नाही. सज्जनो, हे जे डोळे आहेत हे आपले चर्मचक्षु आहे बरं का. हे आपले चर्मचक्षु आहे आणि या चर्मचक्षुने आपण एकमेकाला पाहू शकतो, पण देव पाहण्यासाठी हे चक्षु चालत नाहीत. विठ्ठल भगवंताला पाहण्यासाठी कोणते चक्षु लागतात? तर दिव्य चक्षु लागतात. भगवंताला पाहण्यासाठी कोणते चक्षु लागतात? कोणते डोळे लागतात? तर ज्ञान चक्षु लागतात. ज्ञान चक्षु शिवाय भगवान परमात्मा दिसू शकत नाही. बघा, अर्जुन जे होते तर अर्जुनाच्या सान्निध्यामध्ये भगवान परमात्मा आणि त्या ठिकाणी आले आणि आल्यानंतर त्या असणाऱ्या विश्वरूपाबद्दल भगवान परमात्म्यानं काय केलं? अर्जुनाला सांगायला सुरुवात केली. अर्जुनाला सांगायला सुरुवात केल्यानंतर अर्जुन म्हटले, देवा मला तुमचं ते विश्वरूप काय करायचंय? पाहायचंय म्हटल्यानंतर भगवान परमात्मा म्हटले, पश्चिमे पार्थ रूपाने शतशोत सहस्रशा. अर्जुना पहा 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 माझं विश्वरूप पहा. आता असं म्हटल्यानंतर भगवान परमात्मा पहा म्हणतात, पण अर्जुनाला काहीच दिसेना. अर्जुन म्हटले, देवा तू पहा म्हणतो पण मला काही दिसत नाहीत. आणि मग भगवान परमात्म्याच्या लक्षात आलं की आपल्याकडून एक चूक झाली. मोठे मोठे माणसं सुद्धा छोट्या छोट्या चुका त्यांच्या लक्षात येत नाही. एक शास्त्रज्ञ होता बरं का, तो आपल्या खोलीमध्ये काही ना काही प्रयोग करत बसायचा. आता त्या खोलीत प्रयोग करत बसायचा आणि शेजारीच त्याची असणारी स्वयंपाकघराची खोली होती. आता ती स्वयंपाकघराची खोली होती. नेमकं त्या शास्त्रज्ञाची मांजर, त्या मांजरीनं काय केलं? पिलांना जन्म दिला. आता पिलांना जन्म दिला आणि दिल्यानंतर त्यानं पाहिलं की आपण आपली खोली बंद करून घेत असतो, मध्ये प्रयोग करत असतो, पण किमान आपली ही मांजर आपल्या खोलीमध्ये आली पाहिजे, हे पिलं आपल्या खोलीमध्ये आले पाहिजे. म्हणून एवढ्यासाठी त्यानं काय केलं माहिती का? की पलीकडच्या खोलीतली मांजर आपल्या खोलीमध्ये यावी याच्यासाठी भिंतीला काय केलं? छिद्र पाडलं. मग ते छिद्र पाडत असताना त्यानं काय केलं? एक मोठं छिद्र पाडलं आणि एक छोटं छिद्र पाडलं. आता छोटं कशासाठी? त्यानं असा विचार केला, मोठ्या छिद्रामधून मांजर येईल, मग पिलं कुठून येतील? तर पिलं कुठे येतील? छोट्या छिद्रामधून येतील बरं का. मग आता बघा, मोठ्या छिद्रातून मांजर येईल आणि छोट्या छिद्रातून काय येतील? पिल्लं येतील. याच्यासाठी बघा, एवढा मोठा शास्त्रज्ञ त्यानं पिल्लांसाठी एक छिद्र पाडलं आणि मांजरांसाठी एक छिद्र पाडलं. थोड्या वेळानं गंमत अशी झाली का त्याची ती मांजर आहे ती काय झाली? मोठ्या छिद्रातून आतमध्ये आली आणि ज्या छिद्रामधून मांजर आली त्या छिद्रातून काय आले? पिल्लं आले. हे ज्यावेळेस त्या शास्त्रज्ञाने पाहिलं तो स्वतःशीच हसायला लागला. अरे एवढा मोठा शास्त्रज्ञ मी स्वतःला समजतो, पण मला एवढी अक्कल नसावी का ज्या छिद्रामधून मांजर येते त्याच छिद्रामधून पिल्लं सुद्धा येऊ शकतात. बरोबर आहे का नाही? मग बघा, मोठे लोक असतात त्यांना सुद्धा छोट्या छोट्या गोष्टी लक्षात येत नाही. तसं भगवान परमात्मा ज्ञानघन आहेत, मोठेच आहे, पण त्यांच्या लक्षातच आलं नाही की अर्जुन म्हणतो देवा मला ते विश्वरूप दाखवा, आणि देव म्हणतात पहा, पण पाहण्यासाठी लागणारी ज्ञानदृष्टी भगवान परमात्म्यानं जोपर्यंत दिली नाही तोपर्यंत अर्जुनाला विश्वरूप दिसलं नाही. विठ्ठल विठ्ठल. मग आता बघा, जसं ते दिव्य चक्षु दिले आणि दिल्यानंतर मग ते अर्जुनाला भलं मोठं ते विश्वरूप त्या ठिकाणी दिसायला लागलं. भलं मोठं म्हणजे याचा अर्थ अनंत रूपाने भगवान परमात्म्याचा असणार तो आकार, भगवंताचं ते असणारे अनंत मुख पाहिले. काही मुख होते, काही मुखामधून असा अग्नी यायला लागला, काही मुखामध्ये
आणि त्या ठिकाणी काय झाले, मोठमोठे असणारे पर्वत उडून आणि त्या मुखामध्ये जायला लागले. हे सगळं पाहिलं आणि पाहिल्यानंतर अर्जुन घाबरले. घाबरल्यानंतर अर्जुनाने सांगितलं, देवा जापानी आपले अस्ताव्यस्त हे आता मात्र हे आवरून घे, हे माझ्या पाहण्याच्या पलीकडे झालं. सजनो, त्यावेळेस अर्जुनाने डोळे बंद केले तरी सुद्धा ते जसंच्या तसं दिसायला लागलं. मग जसंच्या तसं दिसायला लागल्यानंतर देवा म्हटले, आता आवर एकदा. आणि आवर म्हटल्यानंतर भगवान परमात्म्यानं काय केलं, ही विश्वरूप पटाची असणारी घडी जी विस्कटलेली होती ती काय केली, आवर. आता बघा, हे सगळं झालं पण देवाला एक राग आला बरं का. देवाला थोडासा अर्जुनाचा राग आला आणि राग आल्यानंतर देवानं अर्जुनाला काय केली, शिवी दिली, शिवी बरं का. पण ती शिवी आपल्यासारखी फार म्हणजे अशी मांसाहारी नव्हती बरं का. बघा, काही लोक अशा शिव्या देतात का सकाळपासून संध्याकाळपर्यंत एक शिवी डबल येऊ देत नाहीत, एवढा त्यांचा स्टॅमिना असतो बरं का. आता बघा, माऊली ज्ञानोबांनी सुद्धा भगवत मुखामधून एक प्रकारचं थोडंसं अर्जुनाला काय केलेलं त्याच्यावरती खेद व्यक्त केला. तू नेनसीचं गावंढिया, अर्जुना तू कसा आहे, तू गावंडळ आहेत. आता काय कोपो धनंजया, अरे तुझ्यावरती काय राग भरू, त्या ठिकाणी तुझ्यावरती काय क्रोध करू, नाही का. अरे अर्जुना तू नेनसीच गावंढिया ही माऊली ज्ञानोबांच्या मुखामधली अर्जुनाला दिलेली एक प्रकारची चपराकच आहेत. आता बघा, एवढं मोठं विश्वरूप दाखवलं पण दाखवल्यानंतर ते विश्वरूप अर्जुनाने सांगितलं की देवा आवरून घे. आता याचा अर्थ अर्जुनाला विश्वरूप कळालं का, कळालं नाही. मग भगवान परमात्म्याला थोडासा राग आला. का राग आला, जसं बघा, एक गृहस्थ बरं का, त्या गृहस्थाला काही कापड खरेदी करायचं होतं आणि मग कापड खरेदी करायचं होतं म्हणून तो निघाला आणि निघाल्यानंतर लासलगावला कापड दुकानामध्ये गेल्यानंतर त्यानं सांगितलं, अहो म्हटले मला कापड घ्यायचंय. बरं म्हटले घ्या ना, हे काय आहे ना, कोणत्या प्रकारचं घ्यायचं. म्हटले आपलं साधं जाडं भरडं मांजरपाट काढा. असं म्हटल्यानंतर त्यानं काय केलं, मांजरपाटचा एक तागा याच्या पुढे टाकल्यानंतर हा म्हटलं, का हो याच्यामध्ये थोडंसं चांगलं नाही का ते नागमणी प्रकारातलं. म्हणले आहे ना. असं म्हणून नागमणीचे 2-3 तागे याच्या पुढे टाकल्यानंतर हा म्हटलं, हे नागमणी तसं बरं वाटतं पण याच्यापेक्षा डबल हॉर्समधलं आहे का. हो म्हटले आहे ना. पुन्हा 2-4 तागे उचलले याच्यासमोर टाकल्यानंतर म्हटले, कपडा तसं चांगलं पण हा लवकर फाटतो, मग टेरिकॉटचं आहेत का. हो म्हटले आहे ना. असं म्हणून पुन्हा 4-5 तागे याच्या पुढे टाकले बरं का. 4-5 तागे टाकल्यानंतर म्हटलं टेरिकॉट आहेत पण गोळा होत असेल का हो, मग याच्यापेक्षा चांगलं टेरिलिन मधलं आहेत का. हो म्हटले आहे ना. पुन्हा 2-4 तागे याच्या पुढे टाकल्यानंतर म्हटले तसा कपडा चांगलाच आहे पण का तुमच्याकडे चांगला तो VIP कंपनीचा आहेत का. हो म्हटले आहे ना. पुन्हा 7-8 तागे उचलले याच्या समोर टाकल्यानंतर पाहिलं. तो म्हटला का पुन्हा काही घेणं होतं का, तुमच्याकडे ते रेमंड मधलं आहेत का. हो म्हटले आहे ना. असं म्हणून त्यानं रेमंडचे सुद्धा 2-4 तागे टाकल्यानंतर हा म्हटला का याच्यापेक्षा चांगली क्वालिटी. म्हटले आता याच्यापेक्षा चांगली क्वालिटी राहिली नाही. असं म्हणून तो गेला आणि ठेवणीमधले 2-4 तागे आणले आणि याच्या पुढे टाकले. एवढं चोखंदळ गिराईक मिळालं, एवढामध्ये ढीग झाला का त्या दुकानदाराला गिराईक दिसेना आणि गिराईकाला दुकानदार दिसेना. एवढा मोठा ढीग झाला दोघांच्या मध्ये बरं का. आणि असं त्या गिराईकानं दमछाक केली. महाराज तो माणूस अगदी जवळ पाणी होतं, घटा 2-4 ग्लास पाणी पिऊन गेला. आणि पाणी पिऊन गेल्यानंतर यानं विचारलं गिरायकानं, का हो म्हटले आता तुमच्याकडे दाखवण्यासाठी काही शिल्लक. म्हटले याच्यापेक्षा आता माझ्याकडे दाखवण्यासाठी काही शिल्लक राहिलं नाही, सगळं दाखवले. म्हटले हो म्हटले सगळे तागे दाखवले. मग आता असं करा, तुम्ही सुरुवातीला जे मांजरपाट मला दाखवलं त्याच्यापैकी 1/2 मीटर फाडा. एवढे मोठे तागे टाकले आणि हा पट्ट्या काय म्हणतो, सुरुवातीला जे असणारं मांजरपाट होतं त्याच्यापैकी 1/2 मीटर फाडा. तो दुकानदार काय म्हटला, 1/2 मीटर फाडा नाही, आता तुम्ही पहिले दुकानाच्या बाहेर पडा का काढू आता जोडा. अरे तुला जर ते 1/2 मीटर जर फाडायचं होतं, ते जर घ्यायचं होतं तर एवढे मोठे तागे कशाला टाकायला लागले बाबा, बरोबर आहे की नाही. तसं अर्जुना ही एवढी मोठी विश्वरूप पटाची घडी कशासाठी विस्कटायला लावली. तुला जो मी चतुर्भुज पाहिजे होतो तो मी पूर्वी होतोच. याचा अर्थ
विश्वरूप दाखवलं पण अर्जुनाला कळालं नाही. तसं विश्वामध्ये तो भगवान परमात्मा आहेत. कोणत्या रूपाने आहेत तर तो विश्वंभर रूपाने आहेत, नाही का. तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर, म्हणे त्याचे नाव विश्वंभर, त्याचे नाव विश्वंभर, म्हणे त्याचे नाव विश्वंभर. पोषितो जगात निरंतर एकला तो पोषितो जगात, एकला तो पोषितो जगात, एकला तो पोषितो जगात. भगवान परमात्म्याचं नाव विश्वंभर आहेत आणि तो विश्वंभर असणारा भगवान परमात्मा एकटा या जगाचं भरण पालन पोषण करतो म्हणून त्याचं नाव विश्वंभर आहे. आता बघा, हा जो विश्वंभर आहेत तो विश्वंभरच या जगामध्ये विश्वरूपाने यत्र तत्र सर्वत्र पसरलेला आहे, नाही का. मग सज्जनो, या तुमच्या आमच्या रीतीने जगामध्ये जर कोण असेल तर त्या भगवान परमात्म्याचाच हा विस्तार आहेत. म्हणून माऊली ज्ञानोबा सांगतात, जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माझा. या न्यायाने जे भूत मात्र आपल्याला दिसतात, भूत म्हणजे व्यवहारातलं भूत नाहीत. या ठिकाणी भूत याचा अर्थ प्राणी मात्र. मग जगामध्ये या प्राण्यांमध्ये सर्वत्र तो भगवान परमात्मा भरलेला आहे. या न्यायाने तो विश्वंभर जो आहे तोच या जगामध्ये विस्तारलेला आहे. मग भगवान परमात्मा विश्वामध्ये विस्तारलेला आहे, तोच त्या ठिकाणी विश्वंभर आहेत. आणि असा विश्वंभर जर पाहायचा असेल तर जनाबाई महाराज सांगतात, विश्वी विश्वंभर पाहे ज्ञानदृष्टी. विश्वातला विश्वंभर ज्ञानदृष्टीने आपल्याला पाहावा लागेल. मग ज्ञानदृष्टीनं तो भगवान परमात्मा आपल्याला पाहायचा आहे. मग तो परमात्मा कुठं आहेत तर तुमच्या आमच्या रीतीने संपूर्ण जगामध्ये आहेत. मग जगामध्ये सर्वत्र विस्तारलेला भूत जात या रीतीने तोच भगवान परमात्मा आहे. मग त्या भगवान परमात्म्याची पूजा आपण आपल्या जीवनामध्ये करावी. अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये विश्वंभर शरणागत, 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 भूत जात वंदोनी, भूत जात अवंदोनी, वंदोनी विश्वंभर शरणागत, विश्वंभर शरणागत. विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा
महाराज सांगतात विश्वंभरा शरणागत. या जगतामध्ये तो विश्वंभर जो भगवान परमात्मा आहे यत्र तत्र सर्वत्र पसरलेला आहे, त्याची तुम्ही शरणागती करा. काय कशा पद्धतीनं भूतजात वंदोणी, या ठिकाणी प्राणी मात्राला आपण आपल्या जीवनामध्ये नमन करावं. या दृष्टिकोनातून सर्वत्र तो भगवान परमात्मा विठ्ठल जळीस्थळी भरला, या नायानं तो सर्वत्र आहे. सर्वत्र असणाऱ्या भगवान परमात्म्याची पूजा करायची. जसा एक अभंग आहे, जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती, जागता जगदेव राखा काही भाव, अवघा क्षेत्रपाळ पूजावा सकळ, पूजापत्र काही फळ पुष्प तोय. या न्यायाने जगतामध्ये तो सर्वत्र भगवान परमात्मा पसरलेला आहे. या रीतीने भूतजात बंदोणी आणि त्या भगवंताची काय करायची, शरणागती करायची. बघा, अशी शरणागती करावी आणि ती कर्मयोगाच्या द्वारे करावी. या दृष्टिकोनातून श्रुती माता आपल्याला सांगते, गीता सांगते, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. कुठल्याही प्रकारे कर्माच्या फलश्रुतीची अपेक्षा न करताना आपण ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करावं. या दृष्टिकोनातून श्रुतीचे का निगा फळ सारमूळ जाणोनी. आणि बघा, तुकोबाराय सांगतात, या दृष्टिकोनातून याच जन्मामध्ये तुम्ही हे करू शकतात, कारण पुढच्या जन्मामध्ये हे शक्य होणार नाही. तुका म्हणे पुढे काही वाट नाही यावरी, विश्वंभरा शरणागत भूतजात वंदोणी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली सज्जनो, सत्कर्म करण्यासाठी एकच शरीर आहे, त्याला म्हणतात मानवी देह, त्याला म्हणतात मानवी शरीर. याच्या व्यतिरिक्त इतर योनीमध्ये आपल्याला ह्या कोणत्याच प्रकारच्या गोष्टी करता येत नाहीत. आणि म्हणून याच देहामध्ये आपल्याला भगवंताचं दर्शन होऊ शकतं. याच देहामध्ये आपण त्या विश्वंभराची पूजा करू शकतो. आणि हेच भगवान परमात्म्याचं काय आहेत, मनोगत आहेत. आगा जयाचे जे विहित तेची ईश्वराचे मनोगत. या न्यायाने आपण आपल्या जीवनामध्ये ईश्वराचं मनोगत ओळखून आणि हे सत्कर्म आपण आपल्या जीवनामध्ये करावं. यथामती यथावकाशी एका चरणाचा धावता भावार्थ केलेला आहे. सगळं सांगायला आपण काही उक्त घेतलं नाही या ठिकाणी, बरोबर आहे का नाही. आता यंदाच्या वर्षी, मागच्या वर्षी काही सांगितलं, काही या वर्षी सांगितलं, काही पुढच्या वर्षी सांगू, काही त्याच्या पुढच्या वर्षी सांगू, नाही का. मग आता पुढच्या वर्षी मला आठवण करून द्या बरं का. हां, म्हणजे अगोदर तुम्ही ध्यानात ठेवा मी कोणता अभंग घेतलेला होता, नाही का. हां, बघा, पुढच्या वर्षी पुन्हा आपण या ठिकाणी चिंतन करू. तुम्हाला थोड्या वेळानंतर काय होणार हे सांगता येत नाही. पण सज्जनो, ध्यानात ठेवा, आपला जर संकल्प जर चांगला असेल तर त्याचा दाता कोण असतो, नारायण असतो. सत्य संकल्पाचा दाता नारायण. म्हणून आपला संकल्प चांगला आहे, लक्ष्मण भाऊचा संकल्प चांगला आहे. आणि या ठिकाणी आजची पंगत ज्यांनी दिलेली आहेत त्या आमच्या तनुजाताई असतील, आमच्या सुरेखाताई असतील, त्याच्यानंतर या ठिकाणी असणारे आमचे दिलीप भाऊ असतील, त्यांचे वडील त्या ठिकाणी तुकाराम बाबा असतील, हे सर्व जी मंडळी आहेत यांचा हा चांगल्या पद्धतीचा संकल्प आणि त्या संकल्पनेमधून आज या दिंडीची जी सेवा आहे ती यांच्या विद्यमाने होते. या ठिकाणी भोजन प्रसादी वगैरे सर्वांसाठी सुंदर पद्धतीनं या परिवारातर्फे हे अन्नदान केलं गेलेलं आहे. निश्चितच ही सुद्धा विश्वंभराची सेवाच आहेत. आणि म्हणून विश्वंभरा शरणागत भूतजात वंदोनी या न्यायाने ही ईश्वराची सेवा या ठिकाणी ते करतायत. याची फलश्रुती त्यांना सुद्धा मिळेल. आणि यंदा ज्या पद्धतीने त्यांनी सेवा केली तशीच पुढच्या वर्षी त्यांच्याकडून सेवा घडेल. तुम्ही सुद्धा कीर्तनाला याल आणि मी सुद्धा कीर्तनाला येईल, अशा पद्धतीची आपण अपेक्षा या ठिकाणी ठेवूया. आणि निश्चितच ही पुढची जी पायवाट आहेत, ही जी काही वारी आहे हिच्यासाठी मी सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. सर्वांनी नामस्मरण करावं, चिंतन करावं. बघा, आमचे जे लक्ष्मण भाऊ आहेत यांचा खूप मोठा अट्टाहास आहे. मी 3.25 वर्ष मौन धरून अनुष्ठान केलं आपल्या आश्रमात. पण 3.25 वर्ष आम्ही गोदावरी गंगेचं स्नान एकही दिवस दोघांनी सोडलं नाही, एक दिवस सुद्धा नाही. आणि एकही दिवस असा घडला नाही का ते माझ्याकडे आले नाही. 3.25 वर्ष पहाटे 3 वाजता ते माझ्या आश्रमात हजर राहायचे. किती वाजता? पहाटे 3 वाजता.
मला तरी कधी कधी 4 वाजायचे निघता पण 3 वाजता एखाद दिवशी जर मला कंटाळा आला 4 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत जरी झोपलो तरी सुद्धा ते त्याच ठिकाणी बसून राहायचे. पण कधीच त्यांनी माझा दरवाजा ठोठावला नाही, कधी काहीच नाही. आणि आम्ही बरोबर 3 वाजता उठून गोदावरी गंगेचं स्नान करून 4 वाजेपर्यंत परत आलेलो असायचो. आणि दिवसभर मग माझं त्या ठिकाणी जपतप अनुष्ठान चालायचं. असं 3.25 वर्ष हे अनुष्ठान मी माझ्या जीवनात केलं. पण गोदावरी गंगेचा असणारा स्नानाचा नित्यनेम त्यांनी किती वर्ष केला? 12 वर्ष केला बरं का. 14 वर्ष झाले. 2011 साली बरं का, 2011 साली मी त्या ठिकाणी काय केलेलं होतं तर तो संकल्प करून अनुष्ठानासाठी बसलो होतो. त्याच्यानंतर त्यांनी हा सगळा संकल्प जवळजवळ 14 वर्ष त्या ठिकाणी पूर्ण केला. असे असणारे आमचे लक्ष्मण भाऊ यांनी आपल्या जीवनामध्ये खूप चांगला संकल्प केला. त्याच्यामधून ही दावल मालिक बाबाची ही दिंडी आणि तिच्यामधली ही सेवा, म्हणून सर्वांनी मोठ्या प्रेमाने या ठिकाणी या दिंडीत सहभागी व्हावं, दिंडीला सहकार्य करावं आणि आपल्या जीवनाचा उद्धार नामस्मरणाच्या द्वारे करून घ्यावा. भगवान परमात्मा तिथून एकच आहे, वेगळं काहीच नाही महाराज त्या ठिकाणी. अर्ध नारी नटेश्वरी, जो पुरुष तोची नारी. या न्यायाने पांडुरंग तोच आहेत, रुक्मिणी तोच आहेत, गणपती तोच आहेत, म्हसोबाई तोच आहेत. एखाद्या देवाचं नाव दगडोबा असेल ते तोच आहे, येडूआई असेल तरी तोच आहे, खोकले असेल तरी तोच आहे, मरे जरी असेल तरी तोच आहे. वेगळं काहीच नाही. फक्त ज्ञान दृष्टीने देवाला ओळखा आणि आपल्या जीवनात आपलं आत्मकल्याण करून घ्या. झालेली सेवा परमात्म्याच्या नवीन समर्पित सेवेला पूर्ण वेळ म्हणायची चाल नाही का. विठ्ठल जय 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 विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.